देवमाणूसमधला अध्याय 5 जानेवारी भागामध्ये देवीसिंग लालीसमोर खूप नाटक करत असतो, पण ती मात्र असं काही शॉक देते की तो चांगलाच हादरतो. तर फुलाबाईकडं एक बाई आलेली असते आणि ती फुलाबाईच्या तोंडात घालत म्हणते, पहिले पेढा घे. अगं माझी सून पोटुशी आहे. फुलाबाई म्हणते, अगं बाई काय सांगते, ही तर आनंदाची बातमी आहे. ती बाई म्हणते, मग म्हणूनच पेढे द्यायला आले. फुलाबाई म्हणते, आता सुनबाईची लई काळजी घ्यावी लागणार. हे बघ, ह्या दिवसामध्ये काही जड उचलू द्यायचं नाही आणि हिंग तर अजिबात खायला देऊ नकोस. दोघींचं बोलणं चालू असतं त्यावेळेस किचनमध्ये लाली स्वयंपाक करत असते आणि आता पोटूची बाईबद्दल काय करायचं काय नाही हे लाली बारीक ऐकते. ती बाई म्हणते, येऊ का फुलाताई? फुलाबाई म्हणते, होय ग ये. लाली मनात म्हणते, हिंग. तेवढ्यात फुलाबाई म्हणते, लाले गोपाळाने आर्याला वाढ. आर्या म्हणते, होय आत्याबाई वाढते. तुम्ही जा ना, बसा, मी आलेच. फुला स्माईल करून हो म्हणते आणि निघून जाते. लाली आता ताट करते आणि आर्याच्या ताट्यामध्ये वरणाची वाटी ठेवते. डब्यामधून एक चमचा भरून हिंग घेते. त्या हिंगाकडे बघत म्हणते, हा हिंग आर्याच्या पोटात जाणार आणि तिच्या पोटात यांचं जे बाळ वाढतं ते पडणार. माझ्या नवऱ्याचं बाळ मी आर्याच्या पोटात कधीच वाढू देणार नाही. आता लाली ताट घेऊन जाते आणि आर्यासमोर ठेवते. गोपाळ एक घास खात म्हणतो, ह्या डाळीमध्ये खूप हिंग आहे. हे हिंग आर्याने खाल्लं का तिचं बाळ जाणार. माझ्यासाठी चांगलंच आहे, होऊ दे. आता लाली आर्याकडं एकटं बघत असते. नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया. फुलाबाई म्हणत असते, बाई ही आर्या अजून आली कशी नाही? तेवढ्यात लाली येते. रणजी म्हणते, ए लाले कुठं गेली होती? पण लाली मात्र काहीच बोलत नाही, कारण त्याने आर्या आणि गोपाळचं बोलणं ऐकलेलं असतं आणि गोपाळ म्हटलेला असतो, माझी आर्या आई होणार हे मी कुणालाच सांगणार नाही. हे ऐकून लाली खूप रडते आणि घरी आल्यामुळे तिच्या डोक्यामध्ये तेच चालू असतं. रणजी म्हणते, काय गं तुला काय वाटलं? बाहेर निघून गेली म्हणजे तुझं काम चुकणार? अजिबात नाही, मी तुला काम चुकारपणा करू देणार नाही. फुलाबाई म्हणते, काय गे रणजे, इकडची काडी तिकडं करत नाही आणि तिला बोलत सुटली वय. रणजी म्हणते, बघा आली आर्याची वरात. फुलाबाई म्हणते, गोपाळ अरे कुठे गेला होता? गोपाळ म्हणतो, अगं आर्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो, तिला बरं वाटत नव्हतं ना. आपा म्हणतात, दुसरं कोणी नव्हतं का? आर्या म्हणते, मी सकाळी लालिताईंकडे गेले होते पण त्या कामात होत्या. आपा म्हणतात, आमच्या घरचेच कशाला पाहिजे? तुझा भाऊ नाही का तो जामकर, त्याला नाही का त्याच्या बहिणीला दवाखान्यात घेऊन जाता येत? तुझं सगळं करायचं आम्ही काय ठेका घेतला की काय? माझ्या लेकाला तर कधी फासावर टाकतोय असं झालंय त्याला. आर्या म्हणते, सॉरी आप्पा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगून जायला हवं होतं. माझ्यामुळे तुम्ही उगाचच टेन्शन घेतलं, खरंच मला माफ करा. लाली मात्र आर्याच्या पोटाकडे बघत असते. तेवढ्यात जामकर आणि सुधाकर येतात. सगळ्यांना शांत बघून जामकर म्हणतात, यहाँ पे तो सब शांती शांती है. काय ही शांतता? कशामुळे ही शांतता आहे? मुळात ही शांतता आहे का? बोलत कुणीच नाही, पण ऐकू मला खूप येतंय. सुधाकर, काय ही शांतता? सुधाकर म्हणतो, मला पण नाही माहिती साहेब. ए आहे काय झालं? आता सगळे एकमेकाकडे बघायला लागतात. जामकर म्हणतात, सगळ्यांना ताब्यात घे चौकशीसाठी. रणजी म्हणते, काय साहेब कसली चौकशी, कसला ताबा? घाबरत हसत म्हणते, काय नाही साहेब, काय नाही झालं. जामकर म्हणतात, यांना पहिले आवाज आला, यांना पहिले ताब्यात घ्या. रणजी म्हणते, काय हो साहेब, मी काहीच नाही केलं, खरंच काय नाही केलं. तुमची बहीण आहे ना, तिला जरा आजारल्यासारखं वाटत होतं. ते आमचा गोपाळ आहे की नाही? तेवढ्यात फुलाबाई म्हणते, आमचा गोपाळ आहे ना, तिला समजावून सांगत होता की तू पथ्य पाळ, बाहेरचं काही खाऊ नको, मसालेदार काही खाऊ नको, आराम घे, असं समजा सांगत होता तिला. कारण तुम्हाला कळलं असतं ना ती आजारी पडली तर तुम्ही आमच्यावर ओरडाल ना, म्हणून आम्ही समजे शांत होतो बघा. जामकर आर्याला म्हणतात, तुला अजून बरं वाटत नाही? तू मागाशी फोनवर माझ्याशी का खोटं बोललीस? चल चल दवाखान्यात जाऊ आपण, चल उठ. आर्या म्हणते, नाही दादा, थोडासा अशक्तपणा होता आणि तू जेवढी काळजी करतो ना तेवढे सगळे करतात, म्हणून सगळे काळजीत होते. जामकर म्हणतात, आता रात्रभर इथंच मुक्काम करायचा का घरी पण जायचं? रणजी म्हणते, ओ जामकर साहेब, तुमच्या बहिणीला आहे ना एकदा दवाखान्यात घेऊनच जा, काय आहे ना तुमच्या मनाचं समाधान होईल. जामकर म्हणतात, पुन्हा आवाज आला, हा सल्ला मला अजिबात आवडला नाही, तुमच्याकडेच ठेवा. चल चिमणे हात करून म्हणतात, पुला बाय, चला बाय.
पण लाली मात्र शांत उभी असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. ती आता रूममध्ये येते आणि दार लावते आणि दाराला डोकं मारत खूप रडते. ती आता तिच्या अंगावरून हात फिरवते. तिला खूप गलिच्छ वाटतं. ती आता मोठ्याने रडत आरसाच फोडून टाकते. हाताने आरसा फोडल्यामुळे हातातून रक्त येत असतं. आता लाली खूप चवतळते आणि म्हणते, आर्या, मी तुला आता सोडणार नाही. तेवढ्यात दार असतं आणि लाली भानावर येते. आता सगळं ठीकठाक करते. दार उघडून तिच्या कॉटवर बसते. गोपाळ आत येतो, पण वेगळ्याच दुनियेत असतो. तो आता लालीला बघतो तर ती शांत. तो विचारतो, काय झालं लालीजी? एवढं काय शांत आहे? आणि झालं का तुमचं काम? खरंच तुमच्या कामाची दाद द्यावी लागणारा. मला तुमचं लई कौतुक वाटतं. पण लाली मात्र शांत असते. तो म्हणतो, लालीजी काय झालं? तुम्ही एवढे शांत का? लाली म्हणते, तुम्ही औषध आणायला गेले होते ना? गोपाळ म्हणतो, अरे हो, विसरलोच. खरंच विसरलो. सॉरी सॉरी सॉरी. मी एक काम करतो, आत्ता जातो आणि पटकन औषध घेऊन येतो. लाली म्हणते, नको, मला आता बरं वाटतंय. तर ताओ आणतो ना, पटकन आणतो, त्यात काय एवढं? लाली म्हणते, नको. तो ताओ एवढं काम होतं ना, कसं विसरलो तेच कळलं नाही. काय करणार हो, एवढे कामं असतात ना, विसरायला होतं. लाली मनात म्हणते, हा माणूस किती खोटं बोलतोय. त्या आर्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि मला सांगतोय लई कामं होते. तो लालीजी तुम्ही एक काम करा, तुम्ही लई थकलात ना, या माझ्या कुशीत असं शांत झोपा. पण लाली मात्र शांत बसते. तो लालीजी अहो काय झालंय? लाली म्हणते, तुम्ही आर्याला घेऊन हॉस्पिटलात गेला होतात ना, मग माझ्यासाठी गोळ्या आणायचं लक्षात नाही राहिलं? आता गोपाळ नाटक करत म्हणतो, ती आर्या पण ना, मला एवढं काम आणि त्यात मलाच म्हणाली माझं दुखतंय, मला घेऊन चला. आता तिने तिच्या भावाला सांगायचं की नाही? आता मला सांगितलं, मी विचार केला, जर तिला काही कमी जास्त झालं तर तिचा भाऊ आपल्यालाच पकडणार, परत घरात येणार, सगळ्यांना धमकी देणार. म्हणून म्हटलं चला घेऊन जाऊया. पण लालीजी खरंच तुमच्या हिमतीची दाद द्यावी लागणारा. अहो तुम्ही तळघरात गेलात काय? त्या मुकट्यांना रंग दिले काय? अहो हे काय साधंसुद्धा काम नाही, खायचं काम नाही. ते मुखोटे बघून भल्या भल्याची वाट लागते. पण तुमच्यात मात्र लय डेअरिंग आहे बरं का. आता गोपाळ सारखं लालीचं कौतुक करत असतो, पण लालीला मात्र सारखं गोपाळचं बोलणं आठवत असतं. दुसऱ्या दिवशी लाली किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेवढ्यात एक बाई येते आणि म्हणते, फुलाबाई आणि तिची सून गरोदर असल्याचं सांगते. त्यावेळेस लाली दुसऱ्या विचारात असते, पण गरोदर म्हटल्यावर ती लगेच ऐकायला लागते. तेव्हा फुलाबाई तिला सांगते, हे बघ, काय केल्या, तिला हिंग काय खायला देऊ नको, कारण हिंगाने पोर पडतंय म्हणे. ही गोष्ट लालीच्या बरोबर डोक्यात फिट बसते आणि ती डाळीमधून आर्याला हिंग खाऊ घालते. आता बघूया आर्या प्रेग्नंट राहते की नाही. तुम्हाला काय वाटतं, लाली जे काय करते ते योग्य की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.